हॅलो एव्हरीवन, टुडे वी विल लर्न द न्यू मेडिसिन दॅट इज द लायकोपोडियम. आता लायकोपोडियम ही एक मेडिसिन म्हणजे खूप इम्पॉर्टंट मेडिसिन आहे आणि लायकोपोडियमची जी मेन ॲक्शन वगैरे आहे ना, तर ती GIT वरती आहे. याचे GIT कंप्लेंट जे येतात ते एक्झाममध्ये विचारतात. आता लायकोपोडियम जे आहे त्याचं कॉमन नेम आहे ऑल्फ फूड. त्यानंतर याचे जे प्रूव्हर आहे तर ते आहेत हॅनेमन सर आणि याची जी फॅमिली आहे तर ती आहे की व्हेजिटेबल सल्फर जे आहे तर ते याला म्हटलं जातं. त्यानंतर स्फिअर ऑफ ॲक्शन म्हणजे लायकोपोडियम ही मेडिसिन जी आहे तर ती कोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते, तर जे काही GITचे ऑर्गन्स वगैरे आहेत त्याच्यावरती याची मेन ॲक्शन आहे. आणि लायकोपोडियम ही जी येते ती एक डीप ॲक्टिंग रेमेडी वगैरे आहे आणि लायकोपोडियम जे आहे तर ती डीप ॲक्टिंग रेमेडी वगैरे आहे. त्याचबरोबर जे चिल्ड्रन्स वगैरे आहेत किंवा ओल्ड पीपलमध्ये आपण लायकोपोडियम मेडिसिन जी येते ती देऊ शकतो. त्यानंतर आहे की कॉन्स्टिट्यूशन, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की फिजिकल मेकअप. तर जे चिल्ड्रन्स वगैरे असतात किंवा ओल्ड पीपल वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये आपण ही मेडिसिन देतो. त्यानंतर रिलेशन विथ ए हिट अँड कोड, तर म्हणजे ॲग्रेवेशन म्हणजे जे कोड थिंग्स वगैरे आहे त्याचं ॲग्रेवेशन वगैरे होतं. म्हणजे हा जो पेशंट आहे तर तो चिली आहे, म्हणजे त्याला हॉट थिंग्स वगैरे पाहिजेत. त्यानंतर मायझममध्ये ऑल 3 मायझम जे आहेत तर ते आहेत मग सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस. त्यानंतर जे फिजिकल मेकअपमध्ये अजून एक त्याचं पॉईंट आहे की म्हणजे फिजिकली म्हणजे इंटेलेक्च्युअली कीन असतो, म्हणजे काय की तो बुद्धीने खूप हुशार असतो, परंतु त्याची जी फिजिकल बॉडी वगैरे आहे ते जर बघितलं आपण एक्सटर्नल अपीअरन्स वगैरे तर तो खूप लीन थिन इमॅशिएटेड वगैरे असतो. त्यानंतर आहे त्याचे गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये जो फर्स्ट सिम्पटम आहे तर लायकोपोडियम ही जी मेडिसिन वगैरे आहे तर ती राईट साइडेड रेमेडी आहे. म्हणजे काय की जे काही राईट साइडेडचे ऑर्गन्स वगैरे आहेत तर ते याच्यामध्ये अफेक्टेड वगैरे होतात. सपोज की जसं किडनी वगैरे आहे, मग किडनीमध्ये अफेक्शन जे येतं ते काय होतं वगैरे. रेड सँड जे येतं ते प्रेझेंट वगैरे असतं युरिनमध्ये. आणि हा जो काही चाइल्ड आहे बिफोर युरिनेशन जे येतं तो रडतं वगैरे, क्राय म्हणजे डिसीज जो काही बर्ज वगैरे होतो तर तो आफ्टरनूनमध्ये जे होतं त्याचे कंप्लेंट ॲग्रवेट वगैरे होतात. म्हणजे 4 to 8 PM ह्या टाईम पिरियडमध्ये त्याचे जे कंप्लेंट्स आहेत तर ते ॲग्रवेट वगैरे होतात. त्याचबरोबर जे पेशंट आहे किंवा जो काही चाइल्ड वगैरे आहे तर त्याच्यामध्ये हेडेकच्या कंप्लेंट्स पण असतात. त्यानंतर पेशंट वगैरे आहे ना तर त्याला म्हणजे खूप जास्त भूक वगैरे लागते, कॅनी हंगर वगैरे असतं, ही फील हंग्री. त्यानंतर त्याचे जे डिस्चार्ज वगैरे असतात ना ते सोअरनेस वगैरे असते त्याचे डिस्चार्ज वगैरे. म्हणजे जे काही कोड थिंग्स वगैरे आहेत तर त्या टॉलरेट नाही करू शकत. डिझायर फॉर स्वीट थिंग्स वगैरे, म्हणजे काही म्हणजे त्याला स्वीट थिंग्स खायला आवडतात. काही चाइल्ड वगैरे आहे तर मग बिफोर युरिनेशन जे तो रडतो वगैरे. त्यानंतर आता माइंड, म्हणजे जो काही लायकोपोडियमचा चाइल्ड वगैरे आहे तर त्याचं माइंड कसं आहे म्हणजे मेंटल सिम्पटम. तर हा जो चाइल्ड आहे ना तो त्याच्यामध्ये लो कॉन्फिडन्स वगैरे असतो, फिअर ऑफ पब्लिक वगैरे, म्हणजे त्याला पब्लिकची भीती वगैरे वाटते. मग जो काही सोशल इव्हेंट्स वगैरे आहे तर तो अवॉइड वगैरे करतो. आणि याचं जे नेचर आहे थोडंसं अँग्री वगैरे आहे. ड्युरिंग स्लीप जो आहे म्हणजे झोपताना तो त्याचे जे आईज वगैरे आहे ते हाफ आईज ओपनच ठेवतो. त्यानंतर याचे जे म्हणजे माइंड वगैरे आहे त्याचे टायर्ड स्टेट वगैरे असते, म्हणजे तू इझिली फटीक वगैरे, म्हणजे तू खूप लवकर थकतो वगैरे. हा जो चाइल्ड आहे ना तर तो म्हणजे इमोशनली खूप जास्त सेन्सिटिव्ह वगैरे असतो. ग्रीडी नेचर जे येतं ते याचं असतं. आणि म्हणजे फिअर ऑफ म्हणजे कन्फ्युजन वगैरे असतं. लो कॉन्फिडन्स जे येतं तर ह्या चाइल्डमध्ये असतं. वॉन्ट्स टू बी अलोन, म्हणजे त्याला एकटं राहायला जे येतं ते आवडतं वगैरे. त्यानंतर आहे की एलिमेंट फ्रॉम, म्हणजे हा जो काही पेशंट आहे किंवा चाइल्ड वगैरे त्याचे कंप्लेंट जे येतात ते ॲग्रवेट कशातून होतात, तर अँगर आहे, वेक्सेशन वगैरे आहे, त्याच्यातून त्याचे सिम्पटम जे येतात ते ॲग्रवेट वगैरे होतात. त्यानंतर आहे पर्टिक्युलर्स. मग पर्टिक्युलर्समध्ये आहे की हेडेक. मग हेडेकमध्ये त्याचं जे कॉजेशन वगैरे आहे तर ते इटिंगने, म्हणजे आफ्टर इटिंग जेवणानंतर जे त्याचं हेडेक येतं ते स्टार्ट वगैरे होतं. त्यानंतर आहे त्याचं लोकेशन, म्हणजे कोणत्या ठिकाणी त्याचं हेडेक जे येतं ते होतं. म्हणजे जे काही राईट साईडचं जे जे काही हेडेक म्हणजे जे हेड आहे आपलं ब्रेन, तर त्या ठिकाणी त्याचं जे राईट साईडचं हेडेक आहे तर ते होतं त्याला. त्यानंतर आहे की कॅरेक्टर ऑफ द पेन, म्हणजे पेन कसं हेडेक होतं कोणत्या टाईपचं, तर बस्टिंग टाईप ऑफ हेडेक जे येतं ते त्याला होतं. त्यानंतर ॲग्रेवेशन, तर जो काही 4 to 8 PM हा जो काही पिरियड येतो त्याच्यामध्ये त्याचे सिम्पटम जे ते ॲग्रेवेट वगैरे होतात, म्हणजे त्याला ॲग्रेवेशन जे येतं ते होतं. जो काही पेशंट आहे किंवा चाइल्ड वगैरे आहे तर त्याच्या GITच्या कंप्लेंट सुद्धा आहे. आणि GITवरती याची मेन ॲक्शन वगैरे आहे तर म्हणजे माउथ. मग माउथमध्ये काय असतं की जे काही टंग वगैरे आहे ड्रायनेस वगैरे असतो, टंग पण ड्राय असते आणि माउथमध्ये पण ड्रायनेस जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर काय की जे स्टमक वगैरे आहे त्याच्यामध्ये सोअरनेस वगैरे असते. आणि म्हणजे स्टमक मध्ये ना गॅसचं ॲक्युमुलेशन वगैरे जे येतं ते होतं. त्यानंतर रिस्पिरेटरी सिस्टमच्या पण काही कंप्लेंट्स वगैरे आहेत. तर रिस्पिरेटरी सिस्टममध्ये मग अफेक्शन ऑफ थ्रोट, म्हणजे थ्रोटमध्ये कोणतं तरी इन्फेक्शन वगैरे होतं किंवा अफेक्शन वगैरे होतं आणि त्याला न्यूमोनिया सुद्धा होतो. युरिनरी सिम्पटम पण आहेत. मग युरिनरी सिम्पटममध्ये काय की रेड सँड इन युरिन वगैरे असतं. त्यानंतर चाइल्ड जो आहे तर तो क्राय बिफोर द युरिनेशन आहे. त्यानंतर काही ज्या काही सेक्शुअल सिम्पटमच्या पण काही कंप्लेंट्स वगैरे जे आहेत तर ते आहेत. तर मग फिमेलमध्ये काय असतं की ड्रायनेस ऑफ व्हाजाइना, आणि जे मेल वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये इम्पॉर्टन्सी वगैरे जे तर ती असते. त्यानंतर काय की जनरल मॉडेलिटीज, मग जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे की ॲग्रवेशन, मग ॲग्रवेशन त्याला कोल्ड थिंगने वगैरे होते.
टू 8 पिरियड जो काही आहे तर त्याच्यामध्ये त्याला ॲग्रेवेशन वगैरे होते थ्रोटमध्ये वगैरे, स्टमकमध्ये. त्यानंतर आहे ॲम्युलेशन, म्हणजे कोणत्या गोष्टीने त्याला बरं वाटतं. तर ज्या काही ऑर्म थिंग्स वगैरे आहेत किंवा ड्रिंक वगैरे आहेत तर त्याने त्याला बरं वगैरे वाटतं. त्याचबरोबर जे काही ओपन इयर वगैरे आहे, म्हणजे सपोज हेडेक वगैरे होत असेल तर मग हेडेकच्या कंडिशनमध्ये त्याला ओपन इयरमध्ये बसल्यानंतर बरं वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल.